निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज परंतु आजची आपण जर सगळी वर्तमानपत्र बघितली, या वर्तमानपत्रामध्ये कोणकोणत्या विभागाला, कोणकोणत्या घटकाला काय काय सोयी सुविधा दिल्या जात आहेत, या सगळ्या योजना ह्या आता जवळजवळ बाहेर प्रसिद्ध झालेल्या आहेत। त्यामुळं हे बजेट पूर्णपणे फुटलेलं बजेट आहे। मला माहीत आहे, माझा 21 वर्षांचा अनुभव आहे। सरकारच्या वतीनं सांगितलं जाईल की बजेट पार्ट 2 जो आहे तो पार्ट 2 हा लीक झालेला नाही, पार्ट 1 लीक झालेला आहे। परंतु पार्ट 1 आणि पार्ट 2 हे एकाच ठिकाणी बजेट असतं, त्यामुळे हे बजेट फुटलेलं आहे। हे बजेट फुटलेलं असल्यामुळे हे नैतिकदृष्ट्या या सरकारचं अधपतन झालेलं आहे। नैतिकदृष्ट्या या सरकारची विश्वासार्हता ही रसातळाला गेलेली आहे। आता याचं कारण काय, तर शेवटी हे सरकार 3 तिगाडा आणि सब बिगाडा असे सरकार आहे। इथं श्रेयवादाची लढाई आहे। राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार हे बजेट सादर करणार आहेत आणि म्हणून त्यांना श्रेय मिळू नये म्हणून त्या बजेटमध्ये आम्ही कोणकोणत्या घटकाला काय काय सोयी सुविधा दिल्यात हे सांगून या बजेटचं श्रेय घेण्याची ही त्या ठिकाणी स्पर्धा सुरू झालेली आहे। त्यामुळं हे सरकार म्हणजे 3 तिगाडा आणि काम बिगाडा असा त्याचा अर्थ आहे। पण कालच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना चॉकलेट वाटलं, त्याच्या बातम्या आपण केल्यात। याचा अर्थ महाराष्ट्रातल्या जनतेला आज जो अर्थसंकल्प जाहीर होणार आहे त्या अर्थसंकल्पातून चॉकलेटच मिळणार आहे, फसवणुकीतच काम होणार आहे हे स्पष्टपणे त्या ठिकाणी जाहीर झालेलं आहे। हे स्पष्टपणे त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून या बजेटमधल्या तरतुदी या बाहेर जाहीर करून हे चॉकलेट कोणामुळे मिळतंय हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे। परंतु चॉकलेट म्हणजे फसवणूक आहे। त्या पेटाऱ्यातून दादांच्या बजेटमधून पूर्णपणे लोकांची दिशाभूल झालेली असेल। राज्याच्या तिजोरीमध्ये पैसेच नाही आहेत। राज्यावर खूप मोठं अशा प्रकारचा कर्जाचा डोंगर उभा राहिलेला आहे। राज्याच्या सकल उत्पन्नाच्या 25% जवळजवळ राज्यावर कर्ज झालेलं आहे। अशा वेळेला फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस पडत नसला तरी दादांच्या बजेटमधून फक्त आणि फक्त खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या आश्वासनांचा पाऊस पडेल, यापेक्षा फार काही जनतेच्या पदरात पडणार नाही। साकूर येथे शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय। यामध्ये पंजाबी थाली, चायनीजसह अस्सल मराठमोळं जेवण। विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवय्यांसाठी ठरते खास आकर्षण। या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय। एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल। ठिकाण साकूर चौफुली, साकूर।